बृहन्मुंबई मनपा माध्यमिक शाळा ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपलं स्वागत. शाळा बंद पण शिक्षण सुरू या संकल्पनेअंतर्गत आपला हा ऑनलाईन शिक्षण वर्ग सुरू आहे. आज दिनांक 29/12/2020. विषय आहे गणित भाग 2. आजचा घटक आहे प्रकरण 7 निर्देशक भूमिती. त्यामधील उपघटक संकीर्ण प्रश्नसंग्रह 7. प्रशिक्षक राजन केळुसकर, माननीय CNO श्रीमती नीता ठाकरे. परिचय. मी राजन केळुसकर, मालवणी मनपा माध्यमिक शाळेमध्ये मालाड वेस्ट येथे मी कार्यरत आहे. मागील 23 वर्ष महानगरपालिकेच्या सेवेमध्ये मी कार्यरत आहे. तर ऍक्च्युअल टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडीशी उजळणी करूया. ज्या आपल्या महत्त्वाचे घटक आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत निर्देशक भूमिती या घटकामध्ये. तर आपल्याला दिसतंय की स्क्रीनवर आडवी संख्या रेषा म्हणजे एक्स अक्ष आणि उभी संख्या रेषा म्हणजे वाय अक्ष हे परस्परांना छेदतात. ते ज्या बिंदूपाशी परस्परांना छेदतात त्याला म्हणतात आरंभ बिंदू. आरंभ बिंदूच्या उजव्या बाजूला धन निर्देशक असतात आणि डाव्या बाजूला ऋण निर्देशक असतात. तसंच वरच्या बाजूला धन निर्देशक असतात आणि डाव्या बाजूला खालच्या बाजूला ऋण निर्देशक असतात. आरंभ बिंदूचे निर्देशक 0 म्हणजे 0 असे मानले जातं. या सिस्टमला किंवा या पद्धतीला म्हणतात कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे कार्टेशियन निर्देशक पद्धत. या पद्धतीमुळे दिलेल्या प्रतलाचे 4 भागामध्ये विभाजन होते. एक्स्ट्रीम राईट वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये जो भाग असतो त्याला म्हणतात पहिला चरण. त्यानंतर घड्याळाच्या काठाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने येणारा दुसरा चरण, त्यानंतर येणारा तिसरा चरण आणि चौथा चरण. असे हे 4 भाग 4 चरण या प्रतलाचे या 4 चरणामध्ये विभाजन होतं. आता निर्देशक कशा प्रकारे ठरवले जातात. इथे तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय की एक्स आणि वाय अक्ष काढलेले आहेत कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम आणि त्याच्यामध्ये पी बिंदू आहे. पी बिंदू या पी बिंदूवरनं एक्स अक्षावर काढलेला लंब एक्स अक्षाला ज्या बिंदू छेदतो आपल्याला इथे दिसतंय की हा जो लंब आहे हा एक्स अक्षाला 2 या बिंदूपाशी छेदतोय म्हणजे 2 हा त्याचा एक्स निर्देशक झाला. तसंच पी बिंदूवरनं वाय अक्षावर काढलेला लंब वाय अक्षाला ज्या बिंदूत छेदतो तो त्याचा वाय निर्देशक झाला. इथे पी चा वाय निर्देशक आहे 3 आणि एक्स निर्देशक आहे 2. आता सहनिर्देशक म्हणजे हे एकत्रितपणे दर्शवले जातात. ते कसे दर्शवतात तर इथे पी कंसामध्ये 2,3 हे झाले त्याचे निर्देशक सहनिर्देशक पद्धत. म्हणजे पहिला जो असतो तो एक्स निर्देशक असतो आणि दुसरा असतो तो वाय निर्देशक असतो. तसंच या बाजूला क्यू बिंदू आहे. क्यू बिंदूचा एक्स निर्देशक आहे -3 आणि वाय निर्देशक आहे 2. सहनिर्देशक पद्धतीमध्ये क्यू कंसामध्ये -3 आणि 2 असं हे दर्शवलं जातं. याला म्हणतात सहनिर्देशक म्हणजे एकत्रितपणे एक्स आणि वाय निर्देशक दर्शवणे. पहिला असतो तो एक्स असतो एक्स निर्देशक असतो आणि दुसरा असतो वाय निर्देशक असतो. बिंदूंचे अक्षांवरील बिंदूचे निर्देशक. आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढलेले आहेत आणि एक्स अक्षावरचे बिंदू आहेत त्या सर्व बिंदूचे सहनिर्देशक इथे दर्शवलेले आणि वाय अक्षावरील देखील. तर एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 आहे. आपल्याला दिसते की एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 आहे. तसंच वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 आहे. तर एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. ओके, एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो आणि वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो. वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक हा 0 असतो आणि आरंभ बिंदू जो असतो त्याचे निर्देशक 0,0 असं मानलं जातं. आता एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. त्यामुळे एक्स अक्षाचं समीकरण एक्स वाय इज इक्वल टू 0 एक्स अक्षाचं समीकरण y इक्वल टू 0 असं मानलं जातं किंवा असं लिहितात. तसंच वाय अक्ष
वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो. त्यामुळे एक्स वाय अक्षाचं समीकरण एक्स इज इक्वल टू 0. लक्षात घ्या. वाय एक्स अक्षाचं समीकरण वाय इज इक्वल टू 0. बघा अल्टरनेट आहे एक्सचं वाय. एक्स अक्षाचं समीकरण वाय इज इक्वल टू 0 आणि वाय अक्षाचं समीकरण एक्स इज इक्वल टू 0. हे अल्टरनेट करायचं म्हणजे एक्स अक्षाचं समीकरण वाय इज इक्वल टू 0 आणि वाय अक्षाचं समीकरण एक्स इज इक्वल टू 0. याचं कारण काय तर हे आहे. आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय की एक्स आणि वाय या सिस्टममध्ये दोन रेषा आहेत. एक रेषा जी आहे ती वाय अक्षाला समांतर आहे आणि दुसरी रेषा आहे ती एक्स अक्षाला समांतर आहे. इथे आपण पाहणार आहोत की समांतर रेषांची एक्स आणि वाय अक्षाला समांतर रेषेचे समीकरण. जर एखादी रेषा एक्स अक्षाला समांतर असेल तर त्या रेषेचं समीकरण वाय इज इक्वल टू बी या स्वरूपाचं असतं. आता बी हा काय आहे? बी हा त्या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक असतो. उदाहरणार्थ बघा इथे ही जी रेषा आहे ही रेषा दिसते. ही रेषा ही जी रेषा दिसते एक्स अक्षाला समांतर रेषा पी या रेषेच्या ही रेषा ही वाय अक्षाला -3 या बिंदूत छेदते. त्यामुळे या रेषेचं समीकरण y इज इक्वल टू -3 असं आहे. कारण या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशक -3 हा असतो. -3 हा आहे. त्याच पद्धतीने दुसरी रेषा जी आहे ती y अक्षाला समांतर आहे. ही रेषा x अक्षाला समांतर आहे, ही y अक्षाला समांतर आहे. या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा x निर्देशक 2 असेल. त्यामुळे याचं समीकरण काय असणार x इज इक्वल टू 2. y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण x इज इक्वल टू ए या स्वरूपात. इथे ए म्हणजे काय असतो की त्या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा x निर्देशक. आता ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात. जर ही जी रेषा आहे हा ऋण आहे त्यामुळे ही रेषा एक्स अक्षाच्या खालच्या बाजूला आहे. पण हा धन असेल तर ती रेषा एक्स अक्षाच्या वरच्या बाजूला असते. त्याच पद्धतीने इथे हा धन आहे, 2 धन आहे त्यामुळे ही रेषा वाय अक्षाच्या उजव्या बाजूला आहे. पण ती ऋण असेल तर ती डाव्या बाजूला असते. अशा प्रकारे पॉसिबली 2 हे असतात रेषा, एक वरच्या बाजूला, खालच्या बाजूला, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला. आता आपण प्रत्यक्ष संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 ला सुरुवात करूया. संकीर्ण प्रश्नसंग्रह 7. प्रश्न पहिला. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. हे बहुपर्यायी आहे. तुम्हाला ABCD असे ऑप्शन्स दिलेले असतात. त्याच्यापैकी अचूक पर्याय म्हणजे अचूक उत्तर आपल्याला निवडायचं असतं. आणि हा प्रश्न असतो जो प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न असतो. 5 प्रश्न असतात त्याच्यापैकी तुम्हाला पर्याय निवडायचा असतो. याच्यामध्ये फक्त तुम्हाला पर्याय निवडायचा असतो. त्याचं स्पष्टीकरण करायचं नसतं पण आपण इथे तुम्हाला स्पष्टीकरण केलेलं आहे. प्रश्न पहिला. एक्स अक्षावरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणत्या रूपामध्ये असतो? ए पर्याय ए बी बी, पर्याय बी 0B, पर्याय सी A0 आणि पर्याय डी ए ए. आता याचं उत्तर काय असेल तर एक्स अक्षावरील हा बिंदू आहे. एक्स अक्षावर बिंदू असल्यामुळे त्याचा वाय निर्देशक हा 0 असणार. लक्षात घ्या बिंदू एक्स अक्षावर आहे त्यामुळे त्याचा वाय निर्देशक 0 आहे. याच्यापैकी कोणत्या बिंदूचा वाय निर्देशक 0 आहे तर सी चा. ओके थँक्यू व्हेरी मच. तर सी चा. त्याच्यामुळे याचं उत्तर असेल CA0 कारण एक्स अक्षावरील कोणत्याही बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. प्रश्न दुसरा. रेषा y बरोबर x या रेषेवरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक खालीलपैकी कोणत्या रूपात असतील? याचे ऑप्शन्स आहेत ए ए बी ऑप्शन बी 01 0A, ऑप्शन सी A0 आणि ऑप्शन डी A-A. इथे बघा रेषेचं समीकरण काय आहे y इज इक्वल टू एक्स. याचा अर्थ काय की दोन्ही निर्देशक समान असणार. दोन्ही निर्देशक समान असणार. त्यामुळे याचं उत्तर काय येईल सर ए. व्हेरी व्हेरी गुड थँक्यू. तर याचं उत्तर येईल ए कारण y इज इक्वल टू समीकरण काय आहे y इज इक्वल टू एक्स त्यामुळे दोन्ही निर्देशक समान असणार. प्रश्न तिसरा. एक्स अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते? याचे ऑप्शन्स आहेत ए एक्स इज इक्वल टू 0, बी वाय इज इक्वल टू 0, सी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि डी एक्स इज इक्वल टू वाय. आत्ताच आपण पाहिलं उजळणीमध्ये की एक्स
आणि वाय अक्ष समीकरण कसं असतं? एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. त्यामुळे एक्स एक्स अक्षाचं समीकरण काय असतं? तर एक्स अक्षाचं समीकरण असतं y इज इक्वल टू 0. कारण एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. तसंच वायचं असतं. वाय अक्षाचं एक. जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की वाय अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते असेल? तर त्याचं काय लिहायचं उत्तर? हॅलो? येस तुम्हाला सर. जर प्रश्न विचारला की वाय अक्षाचं समीकरण खालीलपैकी कोणते असेल? आता ऑप्शन ह्याच्यामध्ये आहे आहे. सांगा, समजा असा प्रश्न विचारला की वाय अक्षाचं समीकरण खालीलपैकी कोणतं असेल? तर काय उत्तर येईल त्याचं? ए ए. राईट, व्हेरी गुड. ए. एक्स इज इक्वल टू 0. ओके. एक्स असेल तुम्हाला मी मगाशीच म्हणाली अल्टरनेट घ्यायचं. एक्सचं समीकरण y इज इक्वल टू 0 आणि yचं समीकरण x इज इक्वल टू 0. तर हा झाला प्रश्न तिसरा. तर प्रश्न चौथा. -4 आणि -3 हा बिंदू कोणत्या चरणामध्ये असेल? आपण मगाशी पाहिलं चरण 4 चरण असतात. पहिला चरण, दुसरा चरण, तिसरा चरण, चौथा चरण. पहिल्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक धन असतात. दुसऱ्या चरणामध्ये एक्स ऋण असतो आणि वाय धन असतो. एक्स ऋण म्हणजे पहिला ऋण आणि दुसरा धन. तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही ऋण असतात आणि चौथ्या चरणामध्ये एक्स धन आणि वाय ऋण असतो. म्हणजे पहिला धन आणि दुसरा ऋण असतो. तर आपल्याला इथे दिसतंय ऑप्शन याचे पहिले पाहूया. ऑप्शन अशाच प्रकारे येतात. ए पहिल्या, बी दुसऱ्या, सी तिसऱ्या आणि डी चौथ्या. त्याचं सर उत्तर काय? तिसऱ्या. ओके, व्हेरी गुड. तिसऱ्या. त्याचं उत्तर, याचं कारण काय आहे? तिसरं काय कारण आहे याचं बाळांनो? हा बिंदू तिसऱ्या चरणामध्ये असेल, ठीक आहे, राईट आहे. पण याचं कारण काय असेल? कारण याचे दोन्ही निर्देशक हे ऋण आहेत. तिसऱ्या चरणामधील कोणत्याही बिंदूचे दोन्ही निर्देशक ऋण असतात. बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं पहिल्या चरणामध्ये पहिला धन आणि दुसरा पण धन. दुसऱ्या चरणामध्ये पहिला ऋण आणि दुसरा धन. तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही ऋण आणि चौथ्या चरणामध्ये पहिला ऋण, चौथ्या चरणामध्ये पहिला धन आणि दुसरा ऋण. ओके. तर ह्याचं उत्तर आहे तिसरं चरण, कारण त्या बिंदूचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत. प्रश्न 5वा. इथे काही तुम्हाला बिंदू दिलेले, निर्देशक दिलेले आहेत. तर त्याच्या रेषेचं समीकरण कसं असेल? म्हणजे हे बिंदू जी रेषा सामावेल त्या रेषेचं समीकरण कसं असेल? तर बिंदू आहेत -5 आणि 5. दुसरा आहे 6 आणि 5. तिसरा आहे -3 आणि 5 आणि चौथा आहे 0 आणि 5. हे जे बिंदू आहेत, या बिंदूंना सामावणाऱ्या रेषेचं समीकरण कसे असेल? ऑप्शन्स आहेत. आरंभ बिंदूमधून जाणारी, पहिला ए ऑप्शन आरंभ बिंदूतून जाणारी, ऑप्शन बी वाय अक्षाला समांतर, ऑप्शन सी एक्स अक्षाला समांतर आणि ऑप्शन डी यापैकी कोणतेही नाही. याचं काय उत्तर असेल बाळांनो? तुम्हाला दिसतंय की ह्या बिंदूंचा, हे बिंदूचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं तर या प्रत्येक बिंदूचा दुसरा निर्देशक म्हणजे कोणता असतो? वाय असतो. सर सर हा, येस, एक्स अक्षाला समांतर. राईट राईट. तर दुसरा निर्देशक जो आहे, इथे 5 आहे, इथे पण 5 आहे, इथे पण 5 आहे, इथे म्हणजे वाय निर्देशक हा 5 आहे. म्हणजे ही y इज इक्वल टू बी स्वरूपात आहे, त्यामुळे ती x अक्षाला समांतर असणार. व्हेरी गुड, व्हेरी राईट. तर याचं उत्तर आहे x अक्षाला समांतर, कारण दिलेल्या सर्व बिंदूचे y निर्देशक समान आहेत. तर y इज इक्वल टू बी स्वरूप आहे, त्यामुळे ही रेषा x अक्षाला समांतर असणार. 6वा प्रश्न. p वजा 1 1, q 3 आणि वजा 4, r 1 आणि वजा 1, s वजा 2 आणि वजा 3, t वजा 4 आणि 4 यांपैकी, हे काही बिंदू दिलेले आहेत, यांपैकी चौथ्या चरणामधील बिंदू कोणते? आपल्याला चिन्हाच्या स्वरूपामधून ते शोधायचे. ऑप्शन आहेत ए पी आणि टी, दुसरा बी क्यू आणि आर, ऑप्शन सी फक्त एस आणि ऑप्शन डी पी आणि आर. कोणता असेल? या ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन असेल? दुसरा सर. दुसरं. बघा, तर क्यू बिंदू जो आहे, आपल्याला प्रश्न काय विचारले की चौथा चरण, मगाशी तुम्हाला सांगितले चौथ्या चरणामध्ये एक्स हा धन असो
आणि वाय ऋण असतो, आपण त्याचं चित्र समोर आणायचं. बिंदूच्या निरेषक बदलायचे, म्हणजे एक्स आणि वाय अक्ष परस्परांना दुभागतायत आणि चरण, पहिला चरण, दुसरा चरण, तिसरा चरण, चौथा चरण. तर तुम्हाला इथे दिसतंय की क्यू बिंदू जो आहे तो त्याचा पहिला एक्स निरीक्षक धन आहे, म्हणजे पहिला धन दुसरा ऋण. तसंच आर बिंदू पहिला धन आणि दुसरा ऋण. पहिला असतो तो एक्स असतो, दुसरा असतो तो वाय असतो. तर ज्या बिंदूचा पहिला निर्देशक धन आणि दुसरा निर्देशक ऋण असतो तो बिंदू चौथ्या चरणामध्ये असतो. तर याचं याचं उत्तर आहे क्यू आणि आर. ओके, तर उत्तर आहे क्यू आणि आर, कारण या दोन्ही बिंदूचे एक्स निर्देशक धन, एक्स म्हणजे पहिला धन आणि वाय निर्देशक ऋण म्हणजे दुसरा ऋण. ओके, तर अशा प्रकारे आपण 6 ऑप्शन हे बहुपर्यायी प्रश्न पाहिलेत. आता प्रश्न दुसरा. आकृती दिली आहे तुम्हाला, हे बघा ही आकृती दिलेली आहे अशी, आणि या आकृतीमधील बिंदू दाखवलेले आहेत. इथे हा पी बिंदू आहे, इथे पण बघा, हा पहिला चरण, हा दुसरा चरण, हा तिसरा चरण आणि हा चौथा चरण. पहिल्या चरणामध्ये एम बिंदू आहे, दुसऱ्या चरणामध्ये क्यू बिंदू आहे, तिसऱ्या चरणामध्ये एस बिंदू आहे आणि चौथ्या चरणामध्ये आर बिंदू आहे. एक्स अक्षावर एम बिंदू आहे आणि वाय अक्षावर टी बिंदू आहे. ओके, तर अशा प्रकारे ही आकृती आहे. या आकृतीवरून आपल्याला काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरं द्यायची आहे. तर पहिला प्रश्न असा आहे, क्यू आणि आर बिंदूंचे निर्देशक लिहा. क्यू आणि आर या बिंदूंचे निर्देशक लिहा. कोणी सांगेल का क्यूचा निर्देशक काय आहे? इथे आपल्याला दिसतंय क्यू. क्यू बिंदूवरून एक्स अक्षावर काढलेला लंब, असा आपण लंब काढू शकतो. तो -2 या ठिकाणी दुभागतो, छेदतो. त्यामुळे क्यूचा एक्स निर्देशक -2 आणि वाय निर्देशक 2 आहे. ओके, तसंच आर, आर चा एक्स निर्देशक 4 आहे. ओके, हा बघा आर 4, आर हा बिंदू 4 पाशी लंब आहे, त्यामुळे आर चा एक्स निर्देशक 4 आणि आर चा वाय निर्देशक -1 आहे. ओके, तर त्याचं उत्तर आहे क्यू चे निर्देशक आहेत -2 आणि 2 आणि आर चे निर्देशक आहेत 4 आणि -1. ओके, तर दुसरा प्रश्न तुम्ही उत्तर द्यायचं आहे विद्यार्थ्यांनो. टी आणि एम, बिंदू टी आणि बिंदू एम याचे निर्देशक लिहा. बिंदू टी हा वाय अक्षावर आहे, तो ऑब्विसली जो बिंदू वाय अक्षावर असतो त्याचा एक्स निर्देशक हा 0 असतो आणि दुसरा निर्देशक म्हणजे ज्या बिंदूपाशी तो छेदतो वाय अक्षाला, म्हणजे ज्याचा वाय निर्देशक जो असतो तो याचा दुसरा निर्देशक असतो. त्यामुळे टी चे निर्देशक काय येतील? 0 आणि -1. टी चे काय निर्देशक येतील? 0 आणि -1. तसंच एम बिंदू जो आहे, एम बिंदू हा एक्स अक्षावर आहे, त्यामुळे त्याचा वाय निर्देशक म्हणजे दुसरा निर्देशक ऋण असणार आणि त्याचा एक्स निर्देशक आहे 3. एक्स निर्देशक आहे 3, त्यामुळे सहनिर्देशक पद्धतीमध्ये एम चे काय येतील? 3 आणि 1. 3 0. एम चे निर्देशक येतील 3 आणि 0. व्हेरी गुड. प्रश्न दुसरा. प्रश्न तिसरा. तिसऱ्या चरणामध्ये कोणता बिंदू आहे? या आकृतीमध्ये तिसऱ्या चरणामध्ये कोणता बिंदू आहे? कोणी सांगू सर शकतो? येस. येस, व्हेरी गुड. बघा इथे हा पहिला चरण आहे, हा दुसरा चरण आहे, हा तिसरा चरण आहे आणि हा चौथा चरण आहे. तर तिसऱ्या चरणामध्ये हा एस बिंदू आहे. एस बिंदू हा तिसऱ्या चरणामध्ये आहे. कोणत्या बिंदूचे एक्स आणि वाय निर्देशक समान आहेत? आता तुम्हाला या आकृतीमध्ये ऍक्च्युली एक्स आणि एक्स निर्देशक, एक्स आणि वाय निर्देशक समान असलेला बिंदू हा एकच असतो. एक्स आणि वाय निर्देशक समान असलेला बिंदू हा एकच असतो. कोणता असतो सांगू शकाल मला? 0. 0 म्हणजे ओरिजिन, म्हणजे आरंभ बिंदू. फक्त आरंभ बिंदू. आकृतीमध्ये ओ ला नेहमी आरंभ बिंदू म्हणतात. तर ओ हा जो बिंदू असतो त्याचे आरंभ बिंदूचे दोन्ही निर्देशक एक्स आणि वाय निर्देशक समान असतात. तर ओ या बिंदू, हा जो इथे ओ बिंदू दाखवलेला पण आपण ओ मानायचा. तर ओ म्हणजे ओरिजिन. ओ बिंदूचे एक्स आणि वाय निर्देशक समान आहेत. प्रश्न तिसरा. संकीर्ण प्रश्न संग्रह 7 मधील प्रश्न तिसरा. खालील बिंदू आलेखावर स्थापन न करता, आलेख कागदावर स्थापन न करता फक्त त्याच्या चिन्हांवरून किंवा एक्स किंवा वाय 0 आहे त्याच्यावरून ते कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर असेल ते सांगायचं आहे. तर पहिला बिंदू आहे 5 आणि -3.
दुसरा बिंदू आहे 7 आणि वजा 7 आणि वजा 12. तिसरा बिंदू आहे वजा 23 आणि 4. चौथा बिंदू आहे वजा 9 आणि 5. पाचवा बिंदू आहे 0 आणि वजा 3. आणि सहावा बिंदू आहे वजा 6 आणि 0. तर पहिला बिंदू आपल्याला दिसत आहे की पहिल्या बिंदूचा x निर्देशक धन आहे आणि y ऋण आहे. तर हा कोणत्या चरणामध्ये असेल, कोणत्या चरण, ओके, ह्याच्यामध्ये जर 0 असेल कोणता तर तो अक्षावर असतो. लक्षात घ्या, जर बिंदूचा x कोणताही निर्देशक म्हणजे x किंवा y हा 0 असेल तर तो अक्षावर असतो, x किंवा y अक्षावर असतो. आणि 0 व्यतिरिक्त कोणताही असेल तर तो चरणामध्ये असतो. आता हा जो बिंदू आहे याचा पहिला धन आहे, दुसरा ऋण आहे, म्हणजे कोणत्या चरणामध्ये असेल? तिसरा चरण. दुसरा बिंदू वजा 7 आणि वजा 12 हा कोणत्या चरणामध्ये असेल? दुसरा चरण. दुसरा नाही, पहिला. हा बघा, हा पहिला बिंदू जो आहे वजा 5 आणि वजा 3 हा कोणत्या चरणामध्ये असेल? पाचव्या. 5 चरण नसतात, 4च चरण असतात. 1 2 3 4. तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक ऋण असतात. दुसरा. चौथा चरण. ओके, बघा आपण उत्तरच पाहूया. तर 5 आणि वजा 3 या बिंदूचा x निर्देशक धन म्हणजे पहिला धन आहे आणि दुसरा y निर्देशक ऋण आहे, त्यामुळे तो बिंदू कोणत्या चरणामध्ये असणार? चौथा. त्यानंतर दुसरा जो बिंदू आहे वजा 7 वजा 12 याचे दोन्ही निर्देशक हे ऋण आहेत, x पण ऋण आहे आणि y पण ऋण आहे, त्यामुळे तो तिसऱ्या चरणामध्ये असणार. वजा 23 आणि 4 वजा 23 आणि 4 या बिंदूचा पहिला निर्देशक म्हणजे x निर्देशक ऋण आहे आणि y निर्देशक धन आहे, त्यामुळे तो दुसऱ्या चरणामध्ये असणार. लक्षात घ्या, दुसरा चरण पहिला ऋण आणि दुसरा. त्यानंतर वजा 9 वजा 5 हा पण तशाच पद्धतीने आहे, पहिला निर्देशक ऋण आहे आणि दुसरा निर्देशक धन आहे, त्यामुळे तो दुसऱ्या चरणामध्ये असणार. हे बघा, मगाशी आपण पाहिलं की जर बिंदू x किंवा y अक्षावर असेल तर याचा x किंवा y निर्देशक धन 0 असतो. तर हा बिंदू जो आहे ह्याचा x निर्देशक 0 आहे. 0 आणि वजा 3 या बिंदूचा x निर्देशक 0 आहे, त्यामुळे तो बिंदू कोणत्या अक्षावर असणार? y अक्षावर. x 0 तर y अक्षावर आणि y 0 तर x अक्षावर. तर दुसरा बिंदू जो आहे वजा 6 आणि 0 याचा y निर्देशक 0 आहे. y निर्देशक 0 आहे, त्यामुळे तो बिंदू x अक्षावर असणार. लक्षात घ्या, x 0 तर y अक्षावर आणि y 0 तर x अक्षावर, अशा प्रकारे हे अल्टरनेट असतं. तर हा झाला प्रश्न तिसरा. प्रश्न चौथा. इथे बिंदू स्थापन करायचे आलेख कागदावर. पहिला बिंदू आहे a 1 आणि 3, b वजा 3 आणि वजा 1, c 1 आणि वजा 4, d वजा 2 आणि 3. आणि पाचवा बिंदू आहे 0 आणि वजा 8 आणि सहावा आहे 1 आणि 0. अशा प्रकारे हे बिंदू दिले 6. आता हे आलेख कागदावर स्थापन करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तर स्पष्टीकरण फक्त बघूया आपण. हा आलेख कागद आहे. आलेख कागदावर प्रथम आपण अशा प्रकारे x आणि y अक्ष काढून घ्यायचे. x अक्ष म्हणजे आडवा अक्ष आणि y अक्ष म्हणजे उभा अक्ष. x अक्षावर आणि हे अक्ष ते परस्पर जिकडे छेदतात तो बिंदू झाला ओरिजिन 0, त्याला 0 नाव द्यायचं. त्यानंतर ओरिजिन म्हणजे 0च्या उजव्या बाजूला x अक्षावर धनसंख्या आणि डाव्या बाजूला ऋणसंख्या. तसंच y अक्षावर वरच्या बाजूला धनसंख्या आणि खालच्या बाजूला ऋणसंख्या. अशा प्रकारे ही आलेख कागदावर x आणि y अक्ष काढून घ्यायचे. आता बिंदू A हा कशा प्रकारे स्थापन केलाय? बिंदू A चा x निर्देशक 1 आहे, म्हणजे x इज इक्वल टू 1 म्हणजे x चा x निर्देशक हा बघा हा आहे. त्यानंतर बिंदू B चा y निर्देशक 3 आहे, त्यामुळे y वरील 3 घ्यायचा. आणि हे बिंदू हे जे आलेख कागदावर अशा प्रकारे ह्या ग्रेडेड लाईन्स म्हणजे अशा रेषा असतात. तर ह्या रेषा 1 आणि 3 ह्या परस्परांना ज्या बिंदूपाशी छेदतात म्हणजे हा जो इथे येऊन मिळतात परस्परांना, तर इथे हा बिंदू A स्थापन केला.
आणि याचे निर्देशक लिहिले 1 आणि 3. त्यानंतर बिंदू बी आहे -3 आणि -1. हा चौथ्या चरणामध्ये असणार. एक्स अक्षावरचा -3 हा एक्स अक्षावरचा -3 आहे आणि वाय अक्षावरचा -1 हे बिंदू. ओके, ह्या रेषा परस्परांना ज्या ठिकाणी छेदतात हा झाला बिंदू बी. याला आपण इथे क्लिक करायचं आणि इथे लिहायचं बी -3 आणि -1. ओके, त्याचा बिंदू सी आहे. बिंदू सी त्याचा एक्स निर्देशक आहे 1, त्यामुळे एक्स वरचा 1 घेतला आणि वाय निर्देशक आहे -4 म्हणजे त्यामुळे वाय वरचा -4 घेतला. तर 1 आणि -4 हा 1 आहे आणि हा वायचा -4 आहे. हे परस्परांना जिकडे छेदतात, जिकडे येऊन मिळतात तो झाला बिंदू सी. इकडे हा बिंदू सी स्थापन केला आणि आपण ह्याचे सहनिर्देशक लिहिले आहेत 1 आणि -4. बिंदू डी -2 आणि 3. बिंदू डी -2 आणि 3 एक्स वरचा -2 हा एक्स वरचा -2 आहे. एक्स एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स निर्देशक -2 आहे आणि वाय निर्देशक आहे 3. हा वाय 3 आहे. तर हे एक्स -2 आणि वाय 3 अशा प्रकारे हे लक्षात घ्यायचं की एक्सचा -2 आणि वायचा -3 हे परस्परांना कुठे परस्परांना छेदतात किंवा परस्परांना कुठे मिळतात तर या बिंदूपाशी. ते हा बिंदू डी स्थापन केला. ओके, बिंदू डी -2 आणि 3. त्यानंतर ई चे निर्देशक आहेत 0 आणि -8. तर आपल्याला दिसते की याचा एक्स हा म्हणजे पहिला निर्देशक म्हणजे एक्स निर्देशक 0 आहे. त्यामुळे हा बिंदू ऑब्व्हियसली वाय अक्षावर असणार. तर बिंदू ई आणि वाय निर्देशक आहे -8. तर वाय वरचा -8 जिथे आहे तिथे हा बिंदू स्थापन करायचा. ओके, हा बघा हा बिंदू झाला बिंदू ई 0 -8. बिंदू एफ चा वाय निर्देशक 0 आहे. याचा अर्थ हा बिंदू एक्स अक्षावर असणार. वाय 0 म्हणजे एक्स अक्षावर आणि मग एक्स निर्देशक किती आहे त्याचा 1 आहे. किती आहे 1 आहे म्हणजे एक्स अक्षावरचा 1 हा जो 1 आहे इथे हा बिंदू स्थापन करायचा आणि त्याचे निर्देशक लिहायचे 1 आणि 0. 1 आणि 0. ओके, हा झाला प्रश्न चौथा. प्रश्न 5वा. इथे आकृती आहे. शेजारील आलेखामध्ये ही आकृती आहे. LM रेषा LM ही रेषा LM दिसते. ती वाय अक्षाला समांतर आहे. रेषा LM ही वाय अक्षाला समांतर आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, रेषा LM ही जी रेषा LM आहे त्याचं वाय अक्षापासूनचं अंतर किती आहे? रेषा LM चं कोणीतरी उत्तर द्या. रेषा LM चं वाय अक्षापासूनचं अंतर किती आहे? बघा रेषा LM ही 3. एक्स हा येस राईट. रेषा LM ही एक्स अक्षाला लंब आहे म्हणजे हे बघा ही अशी लंब आहे आणि वाय अक्षाला समांतर आहे. ओके, तर रेषा LM एक्स अक्षाला कोणत्या बिंदूत छेदते? 3 आणि 0 हा जो बिंदू आहे हा आहे 3 आणि 0 बिंदू म्हणजे बिंदू आर. ओके, बिंदू आर जो आहे त्या बिंदूपाशी ती रेषा एक्स अक्षाला छेदते. त्याचे निर्देशक आहेत 0 आणि 3. 0 आणि 3. मग याच्यामधला फरक काढायचा 0 आणि 3. तर तिचे वाय पासूनचे अंतर वाय अक्षापासूनचे अंतर किती असणार? 0 वजा 3 वजा 0. 3 वजा 0 म्हणजे त्याचं वाय अक्षापासूनचं अंतर किती असणार? 3 वजा 0 बरोबर 3. ओके, आपल्याला असं निरीक्षणाने पण ते सांगता येतं की 1, 2 आणि 3 ही किती एकक अंतरावर आहे? 3. 3 एकक अंतरावर आहे. ओके, त्याच्यामधला दुसरा प्रश्न आहे पी क्यू आणि आर. पी क्यू आणि आर हा आर पी क्यू आणि आर या बिंदूंचे सहनिर्देशक लिहा. पी चे निर्देशक काय असेल? पी चे निर्देशक काय असतील? पी चे निर्देशक काय असतील? बिंदू पी हा बघा हा बिंदू पी आहे. प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 3 असणार. ओके, आणि मग वाय निर्देशक तो त्याच्यावर लंब काढला आपण वाय अक्षावर. ओके, हम्म. तर तो वाय अक्षाला जिकडे छेद येतो त्याचा वाय निर्देशक असेल.
त्यामुळे पीचे पीचे काय असतील निर्देशक 3 आणि 2. 3 आणि 2. पीचे सहनिर्देशक असतील 3 आणि 2. 3 आणि 2. राईट, व्हेरी गुड. त्यानंतर बिंदू क्यू. बिंदू क्यू चे सांगा. 3 आणि 1. बिंदू क्यू चे दुसरा कोणीतरी सांगेल का? मी तुम्हाला म्हणालो की प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक हा 3 असणार, कारण तो त्या एक्स इज इक्वल टू 3 या रेषेवर आहे. आणि वाय निर्देशक आपण असा शोधायचा, त्याला असा लंब काढायचा किंवा अशा प्रकारे इमॅजिन करायचं तो वाय अक्षाला कुठे छेदतोय, तर तो त्याचा वाय निर्देशक झाला. तर त्यामुळे 3 - 1. 3 आणि वजा 1, 3 आणि वजा 1. आणि आर तिसरा आहे बिंदू आर. तिसरा आहे बिंदू आर. आर चे निर्देशक काय असतील? 3. त्याचा एक्स निर्देशक 3 आहे आणि वाय निर्देशक काय असेल? 0. 0. तर सहनिर्देशक पद्धतीमध्ये सहनिर्देशक दर्शवताना 3 आणि 0 असेल. तर उत्तर असं आहे, पी चे निर्देशक आहेत 3 आणि 2 सहनिर्देशक, क्यू चे सहनिर्देशक आहेत 3 आणि वजा 1 आणि आर चे आहेत 3 आणि 0. ओके, थँक्यू व्हेरी मच. तर पुढचा प्रश्न, बिंदू एल आणि बिंदू एम यांच्या निर्देशकांमधील फरक किती आहे? त्यांनी तुम्हाला फरक विचारला. बिंदू एल, हा बघा, हा बिंदू एल आहे आणि हा बिंदू एम आहे. तर यांच्या एक्स निर्देशकामधील फरक विचारला. एक्स, बिंदू एल आणि एमच्या एक्स निर्देशकामधील फरक तुम्हाला निरीक्षण करताना दिसे, ऑब्झर्वेशन दिसे की प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक तुम्हाला मगाशी सांगितलंय की या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक एकच आहे. तो किती आहे? 3. 3 आहे. त्यामुळे त्याच्यामधला फरक काय येईल? फरक काय येईल? फरक 3 0. 3 वजा 3 म्हणजे 0 येईल. बघा, रेषा बिंदू एल चा एक्स निर्देशक 3 आहे आणि बिंदू एम चा देखील एक्स निर्देशक 3 आहे. त्यामुळे त्याच्यामधला फरक येईल 3 वजा 3 0. हा आपला शेवटचा प्रश्न आहे. एक्स अक्षाला समांतर आणि एक्स अक्षापासून 5 एकक अंतरावर किती रेषा आहेत ते लिहायचं आणि त्याचं समीकरण लिहायचं. तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की एक्स अक्षाला समांतर असलेली रेषा y इज इक्वल टू बी या स्वरूपामध्ये असते आणि अशा 2 रेषा असतात. 2 रेषा का असतात? तर जर समजा 5 हा जर एकक, हे फक्त एकक आहे, त्याचा मॅग्निट्यूड आहे, पण ते धन असेल तर ती उजव्या वरच्या बाजूला असते आणि ऋण असेल तर खालच्या बाजूला असते. तर तेच आपण इथे केलंय की एक्स अक्षाला समांतर, एक्स अक्षाला समांतर आणि एक्स पासून 5 एकक अंतरावर 2 रेषा असतात. एक्स अक्षाला समांतर आणि एक्स पासून 5 एकक अंतरावर. 5 हे एकतर धन असेल, एकतर अंतर नेहमी एककामध्ये असं, पण त्याचा निर्देशक धन असेल तर ते वरच्या बाजूला असेल आणि ऋण असेल तर ते खालच्या बाजूला असेल. ओके, तर रेषा एक्स, दिलेली रेषा एक्स अक्षाच्या वरच्या बाजूस आणि दुसरी रेषा एक अक्षाच्या वरच्या बाजूस आणि दुसरी रेषा खालच्या बाजूला असते. आणि हे अंतर किती असतं? याचं स्वरूप काय असतं? y इज इक्वल टू बी. तर आपल्याला समीकरण तुम्ही मला सांगू शकाल याची? ही जी रेषा आहे 5 एकक अंतरावर, याची या 2 रेषा असू शकतात, त्याचे समीकरण काय येतील? बघा, मी इथे दिलं आहे. याचं समीकरणाचं स्वरूप काय असतं? y इज इक्वल टू बी. समीकरणाचं स्वरूप काय असतं? y इज इक्वल टू बी. y बरोबर बी. y बरोबर 5. हा, हे झालं एक, बरोबर 5. हे एक समीकरण झालं. अशा 2 रेषा असतात, एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला. जर आणि y बरोबर -5. y बरोबर 5 आणि y बरोबर वजा 5. जी रेषा हा. वरच्या बाजूला असते तिचं समीकरण असतं y बरोबर 5 आणि जी रेषा खालच्या बाजूला असते तिचं समीकरण असतं y बरोबर वजा 5. तर आता आपण समीकरण प्रश्न क्रमांक 7 याच्यामधील 1 ते 6 उदाहरणं पाहिली आहेत. आय होप सगळ्यांना हा अतिशय सोपा टॉपिक होता आणि हा आपल्याला सगळ्यांना समजला असेल. तर आपण माझं लेक्चर अटेंड केल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.